नमस्कार. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजून सांगणार आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. बळेविन शक्ती बोलू नये. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवंत सिनेसी वाया. सायास करसी प्रपंच दिननिशी, हरिसिने भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. तर या अभंगाची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सरस्वती नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ज्ञानेश्वर महाराज की जय. तर भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती. ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की भावाशिवाय भक्ती होत नाही. देवाची भक्ती कशाला म्हणत आहेत की देवाची प्रार्थना करणे, देवाची दररोज प्रार्थना करणे, देवाचं नाव घेणे, देवाला स्मरण करणे, ही देवाची झाली भक्ती. भक्ती पण वेगवेगळी असू शकते. पण जी काही भक्ती आहे ती भावाशिवाय होत नाही असं सांगत आहेत. भावाशिवाय भक्ती होत नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही. या संसारामधून किंवा या जे म्हणजे 84चा जे फेरा आहे, म्हणजे प्रत्येक आपण चक्र जे चालू आहे, आपण मृत्यू पावलो म्हणता, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या जीवामध्ये म्हणजे आपण म्हणजे जन्म घेतात दुसऱ्या जीवाच्या स्वरूपामध्ये. तर असं जे चक्र चालू आहे ह्याच्यातून मुक्ती जर व्हायचं असेल तर भक्तीशिवाय मुक्ती होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. बळाशिवाय शक्ती बोलू नये म्हणजे पुढचा जर आपल्यापेक्षा जर थोडा जास्त बळकट असाल, तर समजा 3-4 लोक आहेत आणि 3-4 लोकांमध्ये जर आपण भांडणाचा जर आला विषय, तर आपण जर एकटे असेल तर आपण जर त्यांना जोरात बोलणे किंवा त्यांना मारतो करतो असं जर म्हणत असेल, ते आपलं हे व्यर्थ ठरू शकते, कारण आपण त्या ठिकाणी मार खाऊन येऊ शकतो असं ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. बळेविन शक्ती बोलू नये. कैसनी दैवत प्रसन्न त्वरित, म्हणजे जे ईश्वर आहे ते त्वरित प्रसन्न होणार नाही असं सांगत आहेत. कोणत्याही गोष्टीला वेळ लागत असतो. परीक्षेमध्ये चांगले मार्क जरी भेटायचे असले तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे, त्यामुळे त्यासाठी देखील लगेच सर्व काही होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत. कैसने देव प्रसन्न तुरंत उभा राही निवांत शिवाय. त्यासाठी तू तुझी साधना जी करत आहेस, तुझी जी भक्ती करत आहेस ती करत तू शांत राहा, निवांत राहा. टाईम आल्यानंतर तुला ते दैवत तुला प्रसन्न होईल असंच ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. म्हणजे कोणी काय करत असते बघा, पूजापाठ वगैरे तर करतेच, पण तर असे जे आपण जे करत असतो जे पूजापाठ वगैरे, त्यासाठी देव हा त्वरित प्रसन्न होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. त्यासाठी वेळ लागतो असं ते सांगत आहेत. सायास करसी प्रपंच दिननिशी, हरिसिने भजसी कवन्या गुणे. म्हणजे संसारामध्ये आपण वेगवेगळी कामं करतो, संसारात वेगवेगळी कामं करतो, पण थोडा वेळ काढून देवाला आपण का देत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आणि तो वेळ आपण देवाला दिला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये म्हणत आहेत. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरण प्रपंचाचे. देवाचं जर आपण जप केलो, राम 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 राम, किंवा जे काही आपला इष्ट, आता हरिपाठामध्ये खूप सारे सांगितलेले आहे देवाचं जप कसं करायचं, ते पुढे आपण बघूतच. तर हरिजप करणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरण प्रपंच. देवाचं जर जप केलो तर आपण या संसारामधून मुक्ती मिळवू शकतो. म्हणजे धरणं जे आहे ते धरण, आता धरणामध्ये पाणी ठेवलेलं असते ते वेगवेगळ्या कामासाठी, पण ते धरण तसं संसारामध्ये आपण आहोत. आपलं धरण हे जर सुटायचं असलं, आपलं पाणी जर मोकळं व्हायचं असेल, तर
ज्ञानेश्वर महाराज म्हणते की हरिजप करावा लागेल असं ज्ञानेश्वर महाराज या ओळीमधून सांगत आहेत. हा झाला भावविन भक्ती भक्तिविन मुक्ती या अभंगाचा, हरिपाठातील अभंगाचा अर्थ. धन्यवाद. जय हरिविठ्ठल.